ओम श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर आज आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशी दिवशी जर काही उपाय केले, जर काही कामे केली तर आपल्या घरामध्ये एक तर अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होते, अखंड लक्ष्मी प्राप्त होते. त्याचसोबत ज्यांना मुलं नाहीत, म्हणजे ज्यांना मुलगा नाही, त्यांच्यासाठी तर ही जी एकादशी आहे ती वरदान म्हणूनच ठरते. पुत्रदा एकादशीला जर विधीपूर्वक आणि श्रद्धेने विष्णू महाराजांची, विष्णू भगवानांची जर सेवा केली, उपासना केली, जर व्रत धरलं तर त्या व्यक्तीला मुलगा हा होतोच होतो, असं पौराणिक ग्रंथांनुसार लिखित आहे. आणि खूप जणांचा अनुभव आहे की पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती ही झालेली आहे. आता ही पुत्रदा एकादशी वर्षातून फक्त 2 वेळा येते किंवा कधी कधी तर फक्त वर्षातून एकदाच येते. अशी ही पुत्रदा एकादशी अतिशय म्हणजे अतिशय उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे की जे कोणी हे व्रत करतील त्यांना पुत्रप्राप्ती ही होतच असते. कसलंही निसंतान व्यक्ती जर मनोभावी निर्जला व्रत जर त्याने आज पुत्रदा एकादशीचं ठेवलं आणि उद्या सकाळी पारण केलं म्हणजे सोडलं तर तुम्हाला पुत्रप्राप्ती ही होतच असते, असं वचन साक्षात भगवान विष्णूंनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर कोणाला पुत्रप्राप्ती हवी असेल तर त्यांनी ही एकादश नक्कीच करावी. जर तुम्ही निर्जला व्रत करू शकत नसाल तर कमीत कमी पाणी किंवा चहा किंवा दूध, फळे असं घेऊन का होईना पण हे व्रत नक्कीच करावं, ज्यामुळे तुमचं एकतर पुत्रप्राप्ती होऊ शकते. आणि झालेली जी संतान आहेत मुलांच्यासाठी सुद्धा ही जी एकादशी असते ती अतिशय चांगली असते. जी व्यक्ती ज्यांना मुलं आहेत आणि त्यांनी जर ही एकादशी केली तर त्यांच्या मुलांच्या आयुष्यातून जे काही संकट असतील, विघ्न असतील, त्यांचा पूर्णपणे नाश होत असतो. तर अशी ही पुत्रदा एकादशी दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंना गाईच्या दूध दक्षिणावर्ती शंखामध्ये घेऊन जर अभिषेक घातलात तर यामुळे विष्णू भगवान हे प्रसन्न होत असतात. आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी ही येतेच येते, कारण माता लक्ष्मी ही अतिशय पतिव्रता आहेत. तसेच एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत, पिवळ्या वस्तू परिधान करायच्या आहेत आणि पिवळीच फुले विष्णू भगवानांना हे अर्पण करायचे आहेत. मग आता विष्णू भगवानांचा मोठा फोटो नसेल तर तुम्ही सत्यनारायण देवांचा जो मोठा म्हणजे फोटो प्रत्येकाच्या घरी आहेच. आपण स्वामी भक्त आहे, प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो, एकादशीला देखील सत्यनारायण करतो. मग तुम्ही त्या सत्यनारायण देवांना जरी अर्पण केलीत फुलं वगैरे तरी देखील चालेल. तुळशीची माळ, तुळशीच्या पानांची माळ बनवून देखील तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे देखील खूप चांगले रिझल्ट हे तुम्हाला पाहायला भेटत असतात. आता संतान प्राप्ती आणि झालेली जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्यात बरकत यावी, आपल्याला संतान प्राप्ती व्हावी यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे की ज्यामुळे विष्णू महाराजांची अतिशय विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते. तसेच एकादशीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्ण देवाला अभिषेक घालून मग ते पंचामृताने असो, दुधाने असो किंवा पाण्याने असो दक्षिणावर्ती शंखामध्ये हे घ्यायचं आहे. मग ते पाणी घ्या, पंचामृत घ्या किंवा मग दूध घ्या. याने अभिषेक घालत घालत ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतम हा जर मंत्र म्हटला तर यामुळे पुत्रप्राप्ती ही हमखास होतेच होते. आणि हा मंत्र कमीत कमी 108 वेळा बोलत बोलत बाळकृष्ण देवांना अभिषेक घालायचा आहे की ज्यामुळे पुत्रप्राप्ती ही होतेच होते असं पुराणात वर्णित आहे. तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी 108 बेलपत्रांची माळ जर तुम्ही बनवून श्रीकृष्णांना, मग ते बाळकृष्ण असो किंवा श्रीकृष्णाची मोठी मूर्ती असो, त्यांना जर तुम्ही धारण केलीत म्हणजेच घातलीत तर तुमचा व्यापार आणि नोकरी मध्ये जे काही अडथळे येत असतात ते पूर्णपणे दूर होतात, नाहीसे होतात आणि आयुष्यामध्ये सफलता ही तुम्ही प्राप्त करू शकता. तसेच विष्णू सहस्त्रनामाला देखील या दिवशी अतिशय कार्यगर मानलेलं आहे. विष्णू सहस्त्रनामावली जर तुम्ही प्रत्येक पान बाळकृष्णांना अर्पण करत जर विष्णू सहस्त्रनामावली जर म्हटले म्हणजे एक नाव घ्यायचं आणि एक तुळशीचं पान अर्पण करायचं, अशा पद्धतीने तुम्ही जर विष्णू सहस्त्रनामावली म्हटली तर तुमच्या आयुष्यातून
कसलेही धनासंबंधीचे प्रश्न असो किंवा आर्थिक अडचणी असो, कुणी पटवून घेत नसो, कितीही घरात वाद कलह असो, ते पूर्णपणे नाहीसे हे होत असतात. तसेच आजपासून सलग 21 दिवस, पुत्रदा एकादशी पासून सलग 21 दिवस ज्यांना खूप संपत्ती धन हवं आहे, ज्यांना खूप संपत्तीचं मालक व्हायचं आहे किंवा ज्यांना स्वतःची मदत करून इतरांची देखील मदत करण्याची भावना आहे ज्यांच्या मनामध्ये, मात्र ते करू शकत नाहीत कारण त्यांची परिस्थिती तशी नाहीये त्याच्यामुळे, तर अशा व्यक्तींनी सलग 21 दिवस लक्षात ठेवा, पुत्रदा एकादशी पासून सलग 21 दिवस तुम्ही व्हिडिओ कधीही आजच्या दिवसात पहा. संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी जरी पाहिलात, अगदी 9-10 पर्यंत जरी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही पाहिलात तरी देखील तुम्ही हा उपाय आजपासूनच करायचा आहे. वेळेचं अजिबात बंधन नाही. तुम्ही काय करायचं आहे, रोजच्या रोज बाळकृष्णांना 21 वेळा दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घ्यायचं आहे. मग या साधं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करा किंवा 1-2 थेंब गोमूत्राचे टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला रोजच्या रोज 21 वेळा दक्षिणावर्ती शंख पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला बाळकृष्णांच्या वरती अर्पण करायचं आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे. आता हा जलाभिषेक करत असताना एकतर तुम्ही पुरुष सूक्त म्हणायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत, म्हणजे 21 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. मात्र 21 वेळाच या दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घेऊन 21 वेळा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. असं जर तुम्ही केलं तर 21 दिवसातच तुमचं नशीब पूर्णपणे बदलून जातं. एवढा जबरदस्त हा उपाय आहे की खूप साऱ्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवी आकर्षित व्हायला सुरुवात होते, धन प्राप्ती व्हायला सुरुवात होते. सगळ्या बाजूंनी तुमचे जे धनाचे ब्लॉकेजेस आहेत, जे कशाच्या का कारणाने होईना, मग दृष्ट लागलेली असो किंवा तुमचा पूर्वीचा कोणता प्रारब्ध असो किंवा या जन्माचा प्रारब्ध असो आणि जे भोग तुमच्या पाठीमागे लागलेले आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात. विष्णूंची अखंड कृपा ही प्राप्त होते आणि घरामध्ये अभेद्य, म्हणजे ज्याचं तुम्ही ही सुद्धा केली नसेल, कल्पना सुद्धा केली नसेल, अशा पद्धतीने घरामध्ये पैसा यायला सुरुवात हा होत असतो. तर खूप चांगले उपाय आहेत, नक्की सर्वांनी करून पाहण्यासारखे आहेत आणि खरंच करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आजच्या दिवशी तुळशी मातेला, जर तुमच्या तुळशी मातेमध्ये म्हणजे तुळशीमध्ये शालिग्राम असेल तर तुम्ही 11 प्रदक्षिणा या तुळशीला घालायच्या आहेत. तुळशीला आजच्या दिवशी जलार्पण केलं जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एक दिवा लावा तुम्ही तुळशी मातेजवळ. मग तुम्ही तो तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा मग तुपाचा लावू शकता. तर ह्या दोन्हीपैकी कोणताही एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता बऱ्याच जणांचा मला प्रश्न असणार आहे की कोणत्या दिशेला या दिव्याची वात करावी, तर तुम्ही उत्तर दिशेला या दिव्याची वात करायची आहे आणि नंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुमच्या मनात धनाच्या संबंधित किंवा तुमची कसलीही कठीण इच्छा जर एखादी असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुळशी मातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता ज्यांच्याकडे शालिग्राम नसेल त्यांनी काय करावं, तर ज्यांच्याकडे शालिग्राम तुळशी मातेमध्ये नसेल त्यांनी एक सुपारी बाळकृष्णांचं रूप म्हणून किंवा शालिग्रामाचं रूप म्हणून त्या तुळशीमध्ये पूजन करायचं आहे. अगोदर सुपारीचं षोडशोपचार पूजन करायचं आहे आणि नंतर या सुपारीला म्हणजेच बाळकृष्णांना, जे तुम्ही बाळकृष्ण म्हणून सुपारी स्थापित केलेली आहे, तिला आपल्या तुळशी मातेजवळच ठेवायचं आहे आणि नंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कसलीही कठीण इच्छा असो, कसलीही कठीणातली कठीण इच्छा या उपायामुळे ही पूर्ण होत असते. तर आजचे उपाय हे एवढेच होते. नक्की करून पहा आणि तुमचे जे काही रिझल्ट असतील ते नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा. आतापर्यंत आपल्या चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.